धारणी तालुका अंतर्गत राणीगाव घाटात भीषण अपघात झाला असून बेलोरो पिकअप वाहन सुमारे 50 ते 60 फूट दरीत कोसळल्याने 4 जणांचा जागीच करून अंत झाला, तर 10 ते 12 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत। सर्वजण आदिवासी समाजातील असल्याची माहिती आहे। राणीगाव सुसरदा शिवाजिरी नादूर या मार्गावर प्रवास करत असताना रस्त्यावरील खड्डा चुकवताना वाहनाचा ताबा सुटून अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। जखमींना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे धारणी उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले असून काहींना पुढील उपचारासाठी अमरावती येथे रेफर करण्यात आले आहे। अपघातात ज्यांचा जीव गेला त्यांची नावे याप्रमाणे आहे। शुकरही विश्राम धांडे कंजोरी निवासी, सीताराम पटेल सेलुकर कंजोरी निवासी, बाबूलाल बुडा दहीकर कंजोरी निवासी, किसन ताडू धांडे कंजोरी निवासी। तसेच जखमी यांना रेफर करण्यात आलेल्या नावांपैकी देवा विश्राम धांडे कंजोरी, ग्यारू प्यारेसिंग देवडे मोताखेडा, अर्चना राजेश दारशिंबे करंजोरी, रीताबाई मंगल राठोड शिनबन, धुनीबाई बाबूलाल दहीकर कंजोरी निवासी आहेत। त्याचप्रमाणे धारणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्यांपैकी नावे याप्रमाणे आहे। अंश मिनेश ठाकरे कंजोली, कन्याकुमारी मिनेश ठाकरे कंजोली, शांताराम श्रीराम जावरकर कंजोली, लक्ष्मी रामदास दारशिंबे कंजोली, कालू रामदास दारशिंबे, मिनेश बंशी ठाकरे, विश्राम हिरालाल धांडे सर्व कंजोली निवासी यांचा धारणी उपजिल्हा रुग्णालय येथे उपचार सुरू आहे। या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पोलीस पुढील तपास करत आहे। रस्त्याची दुरावस्था व घाटमार्गावरील धोकादायक वळणामुळे वारंवार अपघात होत असल्याने स्थानिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे।